जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी चिपळूणमध्ये शिवसेना भाजप पूर्ण क्षमतेने उतरली होती आणि या सर्व निवडणुकीची सूत्र माजी आमदार सदानंद चव्हाण आणि भाजपचे नेते प्रशांत यादव हे दोघे हलवित होते, संपूर्ण नियंत्रण करत होते। उमेदवार निवडीपासून अगदी रणनीती ठरवण्यापर्यंत आज मतदानाच्या शेवटचे मतदानाचा दिवस आहे आणि अगदी काही मिनिटं मतदान संपायला शिल्लक राहिलेला आहे। माझ्या सोबत आहेत चव्हाण साहेब, एकंदरीत तालुक्यामध्ये काय चित्र आहे? तालुक्यामध्ये भाजप शिवसेनेची एकंदरीत परिस्थिती आहे। मला असं वाटत नाही कुठली जागा आता पराभूत होईल, सगळ्याच जागा दिलखुलास होत आहे। यादव साहेब, आपण काय सांगाल? तसं चव्हाण साहेब म्हणाले त्यावेळी अतिशय चांगलं वातावरण युतीसाठी आहे, मतदारांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि जसं चव्हाण साहेब म्हणाले तसं या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीला लोकांनी भरभरून मतदान केलेलं आहे। त्यामुळे निश्चितपणे यावेळेला फार मोठ्या प्रमाणात मोठं यश आम्हा दोघांना जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निमित्ताने मिळेल। चिपळूणमध्ये जिल्हा परिषदेचे 9 गट आहेत, 18 पंचायत समितीचे गण आहेत आणि यामध्ये 245 मतदान केंद्रांवर मतदान सुरू आहे, पण बऱ्याचशा ठिकाणी मतदान यंत्र मशीन बंद पडलेले आहे। तर तो रिपोर्ट काय आपल्यापर्यंत आलेला आहे? जर बंद पडल्या तरी थोडा उशीर झाल्यानंतर त्या सगळ्या पूर्ववत झालेल्या आहेत आणि मला लिगाडे साहेबांचा फोन होता, इथे निवडणूक अधिकारी, मी तुम्हाला कुठेही काय अडचण येणार नाही, तुम्ही उशिरापर्यंत मतदान करू शकता। पण तसे रिपोर्ट्स किंवा तसे आदेश हे स्थानिक कार्यकर्त्यापर्यंत किंवा अधिकाऱ्यांपर्यंत गेलेले नाहीये। आम्हाला आता पोहोचवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, कुठेही प्रॉब्लेम नाही, कुठलंही मतदान थांबणार नाही, ते मतदान पूर्ण होईपर्यंत आपलं हे चालतंय। पण काही केंद्रांवर अगदी 4-4 तासापर्यंत, दीड तासापासून 4-4 तासापर्यंत घोळ झाला होता आणि तिथे मतदान न करता अनेक मतदार परतलेले आहेत। ते परत आणण्याचा प्रयत्न आमचे कार्यकर्ते करत आहेत। ह्या मशिनी ज्या आता यावेळेस इलेक्ट्रिक यंत्र जी आलेली होती त्याच्यामध्ये ज्या स्थानिक आपल्या निवडणूक निर्णय अधिकारी किंवा त्यांच्या प्रशासनाचा प्रॉब्लेम असेल मी म्हणणार नाही, पण यंत्राचा प्रॉब्लेम आहे। त्यांनी भरपूर प्रयत्न केले, ताबडतोब बाहेरून मशीन आणल्या, पण त्या पोहोचवण्यामध्ये ह्या ग्रामीण भागामध्ये थोडा वेळ लागतो, तो लागला। थोडासा संताप मतदारामध्ये होता, आमच्यामध्ये पण होता, तो आता निवडला आहे। यादव साहेब, आपण बऱ्याचशा गटांचा दौरा केलेला आहे, काय सांगाल तालुक्यामध्ये? तालुक्यामध्ये जवळजवळ सकाळपासून सर्वच जिल्हा परिषद गट आणि गणांचा दौरा केल्यानंतर असं लक्षात येते की यावेळेला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला लोकांनी प्रतिसाद भरभरून दिलेला आहे आणि यावेळी परिवर्तन करण्याची मानसिकता ही मतदारांमध्ये दिसून आलेली आहे आणि तशा पद्धती लोकांना भेटी गाठी घेत असताना लक्षात येते। चव्हाण साहेब, आपण सांगितले की पुन्हा एकदा युतीची सत्ता पंचायत समितीवर आणू, त्या संदर्भात काय सांगाल? पंचायत समितीवर आणू माझ्या मते आलेली आहे। युतीची सत्ता पंचायत समितीवर 100% भगवा पडलेला आहे, असं यात मला कुठलीही शंका वाटत नाही। हे होते चव्हाण साहेब आणि यादव साहेब। कॅमेरामॅन अक्षय भागडेसह सुनील साळवी, सागर वेव, चिपळूण।